नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती. ही लेवल होती 44,350 ची. खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल दिलेली होती 44,150 ची. आणि आपल्याला जर समजा गॅप अप ओपन झालं तर एक पहिल्यांदा सेलिंग येऊ शकतं आणि उद्या मार्केटमध्ये एक मोठी मूवमेंट होऊ शकते. गॅप डाऊन जरी ओपनिंग झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन जरी ही रेंज ब्रेकआउट झाली तरी एक मोठी मूवमेंट होऊ शकते असं मी कालच सांगितलेलं होतं. आणि तुम्ही जर डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघितलं तर हे सांगताना मी डेली टाइम फ्रेम चा वापर केलेला होता आणि त्याचं कारण असं सांगितलेलं होतं की मागचे 3-4 दिवस तुम्हाला असं लक्षात येते की छोटी बॉडी असणाऱ्या कॅन्डल तयार होत आहेत. इथे बघितलं तर अगदी व्होलाटाईल मूवमेंट होतीये, मूवमेंट मोठी होतीये, मात्र बॉडी छोट्या असणाऱ्या आपल्याला कॅन्डल तयार होत आहेत. आणि असं 3-4 दिवस झालेलं आहे. आता एक मोठी कॅन्डल बनण्याची शक्यता आहे आणि तुम्ही आज बघू शकता ह्या सगळ्या कॅन्डल केवढ्या लहान लहान होत्या आणि त्या तुलनेत आजची कॅन्डल मोठी आपल्याला बघायला मिळाली. अर्थात आपल्याला ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये ट्रेड करता आलं का ते येण्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे ह्या सर्व गोष्टी आपण हळूहळू जसं शिकत जाऊ तसं तुमच्या लक्षात येत जातील. तुम्ही इथे बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल आज ओपनिंग गॅपअप झालं, खूप मोठं गॅपअप ओपनिंग झालं. जनरली मार्केट साईडवेज असतं, डाऊन ट्रेंडमध्ये असतं आणि गॅपअप ओपन होतं त्यावेळेला ओपनिंग नंतर पहिल्यांदा सेलिंग हे येतं. 70-80% वेळा आपल्याला असं दिसतं की सेलिंग येतं. आता इथे काय झालं बघा, इथे ओपनिंग झाल्यानंतर आपण बघू शकतो की जवळजवळ आपल्याला ओपन इक्वल टू हाय ही कंडिशन बघायला मिळाली. त्यानंतर सेलिंग झालं, दुसऱ्या टार्गेटच्या सुद्धा म्हणजे वरच्या दुसऱ्या टार्गेटच्याही वर ओपन झालं होतं. जवळजवळ आपण म्हणू शकतो की तिसऱ्या टार्गेटला थोडंसं खाली झालं होतं आणि तिथून सेलिंग आलं. त्यानंतर पहिल्या टार्गेटच्या आसपास सपोर्ट घेतला गेला जवळजवळ 1.5 तास. आणि नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेला असं होतं की एक सपोर्ट लेवलला आलंय आणि बराच वेळ आपल्याला ती लेवल ब्रेक होत नाहीये तर मग ह्याचा अर्थ ओळखायचा की लगेच आत्ता आपल्याला सेलिंग होणार नाहीये. त्यानंतर तुम्ही बघू शकता की एक तेजी झाली, पुन्हा थोडं सेलिंग झालं आणि पुन्हा इथपर्यंत जाऊन वर पोचलं, तेजी झाली. म्हणजे इथे खाली आलं, सपोर्ट घेतला आणि पूर्ण हा दिवस आपल्याला साईडवेज बघायला मिळाला. त्यानंतर दुपारच्या सत्रात तुम्ही इथे बघू शकता की एक मोठी कॅन्डल बनली. ही कॅन्डल जेव्हा बनली यानं काय केलं, ह्या दोनपैकी आपल्याला ज्या दिशेनं ब्रेकआउट दिला त्या दिशेनं आपण एक मुवमेंटची अपेक्षा ठेवू शकतो आणि ती खालच्या दिशेनं आली. अर्थात इथे खालच्या बाजूला आपल्याला एक इम्पॉर्टंट लेवल असल्यामुळे इथे सपोर्ट घेणं अपेक्षित होतं. आता जनरली ओळखायचं कसं, तर इथे बघा इथपर्यंत खाली आलंय, ही महत्वाची लेवल आहे म्हटल्यावर इथे सपोर्ट घेणार. इथे सपोर्ट घेतला गेला आणि त्यानंतर लगेच इथनं खाली जात असताना हा जर लो मोडला असता तर मग आणखीन एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं असतं. त्यानंतर तुम्ही जर अगदी काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ज्या काही कॅन्डल बनल्या ह्या सर्व कॅन्डलनी काय केलं, आपल्याला हळूहळू वर वर जाताना आपल्याला बघायला मिळालं. त्यामुळे कुठेही आपल्याला असं झालं नाही की मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळालं. त्याच्यामुळे शेवटी आपण साधारण ह्या लेवलच्या आसपास येऊन क्लोजिंग दिलेलं आहे. 44,400 च्या आसपास आपण क्लोजिंग दिलंय. हे झालं आज आपल्याला मार्केटमध्ये काय झालं. आता आपण बघणार आहोत उद्या काय होऊ शकतं. त्याच्यासाठी मी काय करतोय, ह्या सर्व लेवल्स काढून टाकतोय आणि उद्याचं विश्लेषण करायला आता आपण सुरुवात करूया. डायरेक्टली मी काय करतो, उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल काढायला सुरुवात करतो. आजचा जो डे लो आहे तिथे मी खालची बाजूची इम्पॉर्टंट लेवल मार्क करतोय. 44,336 च्या आसपासची ती लेवल आहे. वरच्या बाजूची लेवल मी इथे मार्क करतोय साधारणपणे ह्या बाजूला 44,500
44 ची जवळची लेवल आहे. आपण काय करणार आहे, ही 336-37 ची लेवल आहे, त्याच्यामुळे 44,350 ची लेवल आहे असं समजणार. ही लेवल 44,550 ची लेवल आहे असं समजणार. साधारण 200 पॉईंटचं याच्यामध्ये अंतर आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या अनुषंगानंच पुढचे सर्व गोष्टी करायला लागतील. 44,550 च्या वर टिकत असेल तर मग आपल्याला काय होऊ शकतं, 44,650 च्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट येऊ शकतं. 44,650 हे आपल्यासाठी काय असणार आहे, पहिलं टार्गेट असणार आहे. जर समजा त्याच्याही वर गेलं तर मग काय होईल, मग आपल्याला जात असताना 44,750 च्या आसपास आपल्याला काय करायला लागेल, दुसरं टार्गेट, आणि 44,850 च्या आसपास आपल्याला तिसरं टार्गेट काढावं लागेल. तर ह्या पद्धतीनं आपल्याला वरच्या बाजूची 3 टार्गेट बघायला मिळू शकतात. अर्थात हे झालं जर वरच्या दिशेनं मुवमेंट झाली आणि 44,550 ब्रेक झालं तर. आत्ता एवढंच लक्षात ठेवा, उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. एक्सपायरीसाठी मी विशेष अनालिसिस सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. 44,550 या लेवलला एवढं का महत्व आहे हे आता थोडा वेळ लक्षात ठेवा. मी जेव्हा डेटा अनालिसिस करेन त्यावेळेला तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल. त्याच्यावर टिकलं तर ह्या लेवल्स काय येऊ शकतात हे मी तुम्हाला त्यावेळेला पुन्हा सांगणार आहे. आपण इथे बघूया की समजा खालच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल, 44,350 च्या खाली जात असेल तर मग काय होऊ शकतं, 44,250 च्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट बघायला मिळू शकतं. त्यानंतर 44,250 झालं की 44,150 च्या आसपास आपल्याला दुसरं टार्गेट बघायला मिळू शकतं, आणि 44,050 हे आपल्यासाठी काय असणार आहे, तिसरं टार्गेट असणार आहे. तर साधारण 44,050 च्या आसपास आपण तिसरं टार्गेट काढलंय. उद्या बँक निफ्टीची वीकली ऑप्शन एक्सपायरी असल्यामुळे मी बँक निफ्टीचं डेटा अनालिसिस सुद्धा करणार आहे, आणि जे आपण इथे बघतोय बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय, क्लोजिंग जे आलंय हे 44,441 च्या आसपास आलेलं दिसतंय. 44,495 च्या आसपास फ्युचर प्राइस आहे, म्हणजे 40-50 पॉईंटचे आपल्याला ह्याच्यामध्ये प्रीमियम दिसतोय. फ्युचरमध्ये फार मोठा प्रीमियम नाहीये, पण ठीक आहे, प्रीमियम मध्ये आहे, एवढंच आपण त्याच्यामधनं पॉझिटिव्ह घेऊ शकतो. पुट कॉल रेशो जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल 0.71 आलेला आहे. म्हणजे पुट रायटिंग आपल्याला काय होतंय, पुट रायटिंग आपल्याला पुट रायटिंग कमी होताना दिसतंय, कॉल रायटिंग जास्त होताना दिसतंय, आणि त्यामुळे हा 1 पेक्षा खाली चाललेला आहे. हळूहळू ह्याच्यापेक्षा खाली गेला तर ओव्हरसोल्ड होऊ शकतं, तर ते आपल्याला इथे दिसतंय. मॅक्सपेनची स्ट्राईक प्राइस 44,400 आहे, म्हणजे आत्ता जिथे आहोत त्या आसपासच आहे, आणि मॉडिफाईड मॅक्सपेन हा 44,441 ला आहे, थोडासा वरच्या दिशेनं गेलेला आपल्याला दिसतोय. आता ह्या सर्वाचे अर्थ जर तुम्ही आपली ही व्हिडिओ सिरीज नियमित बघत असाल तर तुम्हाला लक्षात आले असतील. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि ओपन इंटरेस्टचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. मगाशी मी जे सांगितलेलं होतं चार्टवर की 44,550 ला थोडंसं लक्ष द्या. ही जी लेवल आहे ह्या लेवलला मी लक्ष द्यायला सांगितलं होतं 44,550 ला. ह्याच्या वर गेल्यानंतर आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. याचं कारण आता तुमच्या लक्षात येईल. इथे जर बघितलं तर तुम्हाला 44,500 ला सगळ्यात मोठा आपल्याला काय दिसतोय, हिरवा स्तंभ दिसतोय. म्हणजे इथे भरपूर कॉल रायटिंग झालेलं आहे. कॉल सेलरनी 44,500 चे कॉल भरपूर विकलेले आहेत, आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य रिटेल ट्रेडर जे असतात, ज्यांनी मार्केटमध्ये तेजी होईल या अपेक्षेनं हे कॉल विकत घेतलेले आहेत. जनरली ज्या ठिकाणी हायेस्ट कॉल रायटिंग असतं, म्हणजे हायेस्ट कॉल सेलिंग झालेलं असतं, ती लेवल जनरली ब्रेक होत नाही. म्हणजे तुमच्या माझ्यासारख्यांनी घेतलेले जे कॉल आहेत त्यांची व्हॅल्यू 0 होते. पण कधी कधी असं होतं अपवादात्मक परिस्थितीमध्ये की जिथे हायेस्ट कॉल रायटिंग झालेलं आहे ती लेवल सुद्धा ब्रेक होते, आणि मग अशा वेळेला काय होतं, मग आपल्याला आनंद साजरा करायचा वेळ आहे, आणि ज्यांनी कॉल सेलिंग केलंय त्यांना त्याच्यामध्ये लॉस व्हायला लागणार आहे. त्यामुळे मग ते काय करतात, ह्या आपल्या पोझिशन्स आहेत ह्या सोडायला लागतात. त्यांनी शॉर्ट पोझिशन केलेले आहेत, आता त्या कव्हर करायला लागतात. मग आपण त्याला म्हणतो शॉर्ट कव्हरिंग आलं, आणि मग 44,500 हे आहे, ही पोझिशन आहे. पण 44,550 ला जाईपर्यंत कॉल रायटर थोडेसे धीट असतात. थोडंसं जरी वर गेलं तर ते घाबरत नाही. त्यांना माहित असतं की ही 44,500 ची लेवल आहे, समजा खालनं किंमत वर येते थोडंसं वर जाते असं दाखवणार आणि मग खाली आणणार.
तर ब्रेकआउट दिला असं दाखवून खाली आणलं जातं, म्हणून ते 44,550 पर्यंत सुद्धा थांबून राहतात. 550च्या वर टिकायला लागलं की मग त्यांना भीती चालू होणार आणि मग ते काय करू शकतात, शॉर्ट कव्हरिंग करू शकतात आणि शॉर्ट कव्हरिंग केल्यामुळे आणखीन तेजी येऊ शकते आणि मग 650-750च्या दिशेनं बँक निफ्टी जाऊ शकते. अन्यथा जर असं झालं नाही तर ही लेवल आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. त्यामुळे 44,500चा उद्या माझ्याकडे कॉल असेल आणि मार्केट ह्याच्या जवळपास सुद्धा आलं नाही आणि किंमत जर खालीच जायला लागली तर ओळखून जा की काय होणार आहे, ह्या कॉलची किंमत उद्या 0 होणार आहे आणि कॉल सेलरला पूर्ण प्रॉफिट त्याच्यामध्ये बघायला मिळणार. आता खालच्या बाजूला तसं बघायला गेलं तर आपल्याला कुठेही फारसा मोठा, म्हणजे इथे बघितलं तर 43,500, इथे बघितलं तर 44,000, म्हणजे इथे 44,500च्या तुलनेमध्ये 44,000 बघा, 43,500 बघा, 43,000 बघा, पुट रायटिंग जास्त झालेलं नाहीये आणि म्हणून मगाशी पुट कॉल रेशो तुम्हाला दिसला असेल की तो 0.71 म्हणजे खाली आलेला आहे. कॉल रायटिंग भरपूर झालंय, पुट रायटिंग कमी झालेलं आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये मंदीचं सध्या चित्र आपल्याला दिसतंय. कारण ज्या वेळेला कॉल रायटिंग जास्त होतं आणि मार्केट खरोखरच उद्या खाली जायला लागलं तर आणखीन जोरात जाऊ शकतं, कारण खाली अडवायला कुठेही सपोर्ट फारसा दिसत नाहीये. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं आपल्याला डेटा अनालिसिस. त्यामुळे मार्केटमध्ये उद्या जर सेलिंग येणार असेल तर ते वेगानं येऊ शकतं आणि खालच्या दिशेनं येऊ शकतं आणि आत्तापर्यंत बनलेली जी प्राइस ऍक्शन आहे ही त्याच पद्धतीनं बनली आहे बघा. असं झालं आणि इथून खाली आलं आणि इथून इथपर्यंत गेलंय. ही लेवल ब्रेक झाली की काय होईल, आपल्याला एक आणखीन गोष्ट होईल, ती म्हणजे प्राइस ऍक्शन मध्ये आपल्या दृष्टीनं आतापर्यंत काय झालं, हा हाय बनला, मग हा हाय बनला. आता आपल्याला बघितलं तर हा समजा हाय ब्रेक झाला तर मग प्राइस ऍक्शन ब्रेक होईल आणि खाली जाणारी मार्केट जे आहे ते वर जायला सुरुवात करेल. मात्र खालीच जायला लागलं थोडंसं, आपण आता उद्याचा विचार करूया, थोडं इथे ओपन झालं, थोडंसं वर गेलं आणि तिथून खाली यायला लागलं तर मग 44,500चं ज्याने कॉल सेल केलेले आहेत त्यांचा कॉन्फिडन्स अजून वाढेल, ते आणखीन तिथे रेझिस्टन्स तयार करतील आणि मग किंमत आणखीन खाली जाऊ शकते. त्यामुळे 44,550च्या वर चांगलं टिकत नाही तोपर्यंत आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की शॉर्ट कव्हरिंग येणार नाहीये. तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे निफ्टी 50चा चार्ट ओपन करतोय. कालच मी तुम्हाला साधारणपणे ह्या आसपास वरची इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती, तुम्ही बघू शकता, आणि इथे ह्या आसपास तुम्हाला ही लेवल होती 19,775ची, म्हणजे 19,825च्या आसपास आपल्याला इथे पहिलं टार्गेट होतं. तुम्ही बघितलं तर त्याच्या वर ओपन झालं, पहिल्या टार्गेटला वर खाली असं म्हणजे त्याच एरियामध्ये राहिलं, साईडवेज राहिलं. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ज्या वेळेला असं ओपन इक्वल टू हाय इथे तयार होतं आणि पुन्हा वर जात असताना आपल्याला लक्षात येते की हायही ब्रेक केला नाही आणि लोही ब्रेक केला. पहिल्या 15 मिनिटाचा हाय लो पुढच्या 1-2-3 कॅन्डलनी जर ब्रेक केला नाही तर सकाळचं सत्र साईडवेज होणार, असं अलिखित नियम आहे. दरवेळेलाच होतं असं नाही, 60-70% वेळा आपल्याला असं बघायला मिळतं आणि दुपारच्या सत्रातच आपल्याला ट्रेड मिळतो. मग हे असं का होतं, हे ऑप्शनच्या प्रीमियम जे असतात ते खाण्यासाठी ऑप्शन सेलरकडनं केलं जातं. तुम्ही सकाळच्या सत्रात कॉल बाय करा, पुट बाय करा, तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू तुम्हाला लॉसच होतोय, प्रॉफिट होतच नाहीये. आणि नंतर मग दुपारच्या सत्रात खाली नेलं, जोपर्यंत पुट बायरना किंवा मंदी करणाऱ्यांना कॉन्फिडन्स आला असेल की आता मंदी होईल, तोपर्यंत पुन्हा वर नेलं. आपल्या ज्या लेवल्स आहेत ह्या लेवल जर फॉलो केल्या तर इथे इम्पॉर्टंट लेवल होती, म्हणजे ह्यात पहिलं टार्गेट आपल्याला हेच ठेवायला पाहिजे होतं आणि ही लेवल ब्रेक झाली असती तर मग खालची टार्गेट ठेवणं आवश्यक होतं. हे झालं निफ्टीमध्ये. आज काय झालं, आता उद्या काय होऊ शकतं याच्यासाठी मी इम्पॉर्टंट लेवल ऑलरेडी काढलेले आहेत, तुम्हाला इथे मी त्या दाखवायला सुरुवात करतो. वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही दिलेली आहे 19,850ची, खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून 19,775 आहे. उद्या काय होऊ शकतं, उद्या जर इथे फ्लॅट ओपन झालं आणि खाली जात असेल तर मग आपल्या लक्षात येईल की आजचा सेटअपच सगळा बेअरिश आहे. त्यामुळे इथून जर खाली जायला लागलं तर अगदी सहजगत्या काय होईल, आणखीन खाली जाऊ शकतं. 19,775 ब्रेक झाली खालच्या बाजूनं की 19,725, मग 19,675, 19,625 अशी 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. मात्र तसं झालं नाही, फ्लॅट ओपन झालं आणि 19,850च्या वर ब्रेकआउट दिला. याचा अर्थ काय झाला, आजच्या पूर्ण डे हायला
ब्रेकआउट दिलं म्हटल्यावर काय होऊ शकतं, आणखीन वरच्या दिशेनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते. मग 19,900, 19,950 आणि अगदी 20,000 पर्यंत. आपल्याला माहिती आहे 20,000 ही राऊंड फिगर असल्यामुळे त्याच्यावर जाण्याची आत्ता फार मोठी अपेक्षा आपण लगेचच ठेवू शकत नाही. अर्थात काही मोठी न्यूज असेल, तेजीच्या बाजूनं असेल तर जाऊ शकतं, अन्यथा काय होईल, इथपर्यंत जाऊन खाली येऊ शकतं किंवा त्याच्या अलीकडेच 19,950 वगैरे पर्यंत पोहोचूनच आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण फिन निफ्टीचं आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या दोन्ही इंडेक्सचे चार्ट दाखवणार आहे, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. फिन निफ्टीमध्ये आपल्याला जर बघितलं तर उद्यासाठीच्या ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत त्या तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत. ह्या लेवलचं तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके, मी तुम्हाला या लेवल व्यवस्थित ऍडजस्ट करून दाखवतोय. ठीक आहे, ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता उद्यासाठी आपल्याला कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट असतील. हे झालं फिन निफ्टीसाठी. आता निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचं सुद्धा मी तुम्हाला उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल दाखवायचा प्रयत्न करतोय. इथे आपण उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल दाखवतोय. ओके, ह्याचा सुद्धा तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, इथे मी निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्ससाठीचं इम्पॉर्टंट लेवल्स आणि वरच्या आणि खालच्या टार्गेट लेवल्स काढलेले आहेत. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल. आता आपण काय करूया, हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन जातो. ह्या वेळेला फक्त आपण 15 मिनिटाच्या ऐवजी डेली टाइम फ्रेममध्ये स्टॉकचं अनालिसिस करणार आहे. त्यासाठी मी काही स्टॉक काढलेले आहेत, ते स्टॉक मी आता एकत्र करतोय आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. सगळ्यात पहिला आपण जो स्टॉक बघणार आहे तो आहे पॉवर ग्रीडचा स्टॉक. पॉवर ग्रीडच्या स्टॉकमध्ये आपल्याला अतिशय चांगलं असं एक पॅटर्न बघायला मिळतोय. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपण थोडंसं मी मोठ्या ह्याच्यामध्ये दाखवतो म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. साधारणपणे इथे काय होतं बघा, इथपर्यंत आपल्याला हाय झालेला होता, बनलेला होता. त्यानंतर एक सेलिंग आलं, खाली आलं, पुन्हा इथपर्यंत गेलं, परत इथपर्यंत खाली आलं आणि परत वर जायला लागलं. आता तुम्ही मला हे बघून सांगायचं आहे, हा आपल्याला डब्ल्यू पॅटर्न दिसतोच आहे, बरोबर. पण ह्याच्या पलीकडे आणखीन एक आपल्याला पॅटर्न ह्याच्यामध्ये दिसतोय. तो कोणता पॅटर्न आहे हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. बघूया तुमच्यापैकी किती जण सातत्यानं हे व्हिडिओ बघत असतात, कारण हा फार क्वचित दिसणारा पॅटर्न आहे. आणि त्या पॅटर्नमध्ये तो पॅटर्न जनरली अगदी पुस्तकात बघायला गेला तर तुम्हाला इथपासून दिसणार, म्हणजे साधारण हे उंची सारखी दिसणार आपल्याला. इथून इथपर्यंत खाली येऊन इथे गेलं आणि हा बनला, अशा प्रकारचा असतो. कॉपी बुक स्टाईल आपल्याला व्यवहारात दरवेळेला तसं बघायला मिळेलच असं नसतं. तर हा कुठला पॅटर्न आहे हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. बघूया किती जणांना लक्षात येतंय. आपण आता पुढे जाऊया. काय झालंय, हा जो काही पॅटर्न आहे आपल्याला आता डब्ल्यू पॅटर्नचा दिसतोय, तर डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आलेलं आहे. आणि आता डब्ल्यू पॅटर्नचं ज्यावेळेला ब्रेकआउट येतं आपण साधारण इथे याच्या थोडंसं खाली स्टॉप लॉस ठेवू शकतो. आणि ही जेवढी उंची आहे तेवढीच उंची वर आपल्याला काय होऊ शकतं, टार्गेटसाठी आपण जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला, अर्थात हे काय टार्गेट एका दिवसात येणार नाही, डेली टाइम फ्रेम आहे. कदाचित उद्या काय होईल, उद्या एक छोटीशी इथे अशी कॅन्डल बनेल, एक छोटी कॅन्डल बनेल, असं होऊ शकतं. रेड कॅन्डल बनेल, ही लेवल टेस्ट करायला पुन्हा खाली येईल आणि त्यानंतर मग आपल्याला ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकतं. दोन्ही शक्यता असतात. आपल्याला वाट बघायची आहे की इथून ब्रेकआउट होतंय का, किंवा जर झालं नाही तर ब्रेकआउट फेल्युअर होतंय का. ब्रेकआउट फेल्युअर होत असेल तरी खूप चांगलं टार्गेट आपल्याला बघायला मिळतं. दोन्ही केसमध्ये आपल्याला चांगला ट्रेड मिळू शकतो. त्याच्यासाठी थोडंसं सातत्यपूर्ण प्रॅक्टिस करणं आवश्यक असतं. हा झाला पहिला स्टॉक ज्याचं नाव आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन. दुसरा स्टॉक आहे जो माझा खूप फेवरेट आहे आणि आपण मागच्या मे महिन्यापासून याला ट्रॅक करतोय आणि त्या सगळ्या लेवल मी अजूनही ठेवून दिल्या चार्टवर. तुम्ही जर बघितलं तर मे महिन्याच्या आसपास आपल्याला ही जी ट्रेंड लाईन चालली होती त्याचं आपल्याला ब्रेकआउट दिलं. या स्टॉकचं नाव आहे बिर्ला सॉफ्ट
इंडिया लिमिटेड. तर बिर्ला सॉफ्टमध्ये आपल्याला ही जी ट्रेंड लाईन चालली होती अशी आणि त्याचं ब्रेकआउट दिलं, त्यावेळेला मी पहिल्यांदा आयडेंटिफाय करून मे महिन्यामध्ये सांगितलेलं होतं. आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं 280च्या आसपास 280-90 पासून हा स्टॉक आपण कंटिन्युअस ट्रॅक करतोय. त्यानंतर फार मोठं असं प्रॉफिट बुकिंग आलं नव्हतं, जे ह्यावेळेला बघायला मिळालं. इथे आल्यानंतर आपल्याला एक मोठं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. मी हे थोडंसं झूम करतो म्हणजे आता तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. तर इथे आल्यानंतर साधारणपणे 535च्या आसपास गेल्यावर एक मोठं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं आणि हे साहजिकच आहे. लक्षात घ्या, जो स्टॉक 280ला ब्रेकआउट देतोय तो 535 म्हणजे आपल्याला लक्षात येईल की दुप्पट झालेला आहे जवळपास. मग त्यामध्ये एकदा प्रॉफिट बुकिंग येणं अगदीच नॅचरल होतं. त्यानंतर तुम्ही बघितलं तर लगेच रिकवर झाला. म्हणजे प्रॉफिट बुकिंग यायला भरपूर दिवस लागले, तेवढं रिकव्हरीला लागलं नाही. ह्याच्यावरनं आपल्याला त्या म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्या शेअर मधलं अंडर करंट काय आहे, आतमध्ये जे कोणी ट्रेड करतायत, जे कोणी त्याच्यामध्ये गुंतवणूक करतायत, त्यांच्या मनात काय चाललंय हे आपण पटकन ओळखू शकतो. खाली यायला किती दिवस लागले मोजायचं, वर जायला किती दिवस लागले मोजायचं. वर जर फास्ट जात असेल तर ओळखायचं की बायर आपल्याला याच्यामध्ये जिंकण्याची शक्यता जास्त आहे. कारण सेलरला यायला समजा 15 दिवस लागले असतील आणि बायरने 8 दिवसातच नेलं असेल तर बायरची ताकद नक्कीच जास्त आहे. त्या दिशेनं तो शेअर नक्कीच ड्रॅग होणार आहे. आणि ज्या वेळेला आपण ते 280-90च्या आसपास बघितलं होतं, त्यावेळेला फायनल टार्गेट आपलं 585 होतं. म्हणजे आता काय झालंय बघा, इथे तुम्हाला लक्षात येईल की ब्रेकआउट मिळाला. ट्रॅडिशनली काय होतं, जे पॉवर ग्रीडमध्ये आता होऊ शकतं, ब्रेकआउट मिळाला त्यानंतर एक रेड कॅन्डल बनली, 3-4 दिवस आपल्याला इथे दमवलं. म्हणजे एक रेंज बनवली आणि त्याच्यामध्ये लेवल टेस्ट करायला खाली आला, पुन्हा आता वर चाललाय. अशा वेळेला काय होतं, 550च्या वर जर हा टिकत असेल तर 585 हे आपल्यासाठी फायनल टार्गेट असणार आहे. आता हे फायनल टार्गेट काय आहे तुम्ही चार्टवर मागे जाऊन बघू शकता. 585 रुपये 75 पैसे हे मी फायनल टार्गेट तुम्हाला इथे सांगतोय. हे झालं बिर्ला सॉफ्ट या स्टॉक विषयी. हे दोन झाले तेजीचे स्टॉक. आता आपण तिसरा स्टॉक बघूया. तिसरा स्टॉक आहे बंधन बँक. बंधन बँक मध्ये काय झालं होतं तुम्हाला इथे लक्षात येईल की आपल्याला एक सेलिंग होत होतं, एक मोठं सेलिंग झालं होतं इथे 2 दिवसापूर्वी. त्यानंतर काय होतं, नॅचरली जेव्हा एक मोठी कॅन्डल बनते नंतर एक पॉज कॅन्डल बनते, जी इनसाइड कॅन्डल असते बऱ्याच वेळेला, तशी इनसाइड बनली. आणि आता काय झालंय, आता म्हणजे खाली आलं थोडंसं, एकदा वर जायचा बाहेरनी प्रयत्न केला, आता पुन्हा सेलरनी खाली आणलंय. अशा वेळेला काय होतंय तुम्हाला लक्षात येईल की इनसाइड कॅन्डल जी बनली होती त्याला एनगल्फ करणारी ही कॅन्डल तयार झालेली आहे. मग अशा वेळेला जेव्हा हा लो तुटेल त्यावेळेला पहिलं टार्गेट 236 रुपये, दुसरं टार्गेट 229 रुपये आणि तिसरं टार्गेट 224 रुपयाचं आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हा झाला दुसरा स्टॉक, ज्या स्टॉकचं नाव आहे बंधन बँक. हा आपण बिअरिश त्याच्यामध्ये चित्र दिसतंय म्हणून घेतलेला आहे. शेवटचा स्टॉक आहे ज्या स्टॉकचं नाव आहे हेवल्स. हेवल्स इंडिया ही इलेक्ट्रिकल कंपनी आहे. तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये खूप चांगलं तेजी झाली होती. अगदी स्टेप बाय स्टेप आपल्याला तेजी होताना बघायला मिळाली. त्यानंतर स्टेप बाय स्टेप आपल्याला सेलिंग होताना सुद्धा बघायला मिळालं. आणि आता काही दिवस कॉन्सॉलिडेट होतंय. कॉन्सॉलिडेट होत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की पॅटर्न काय बनतायत. आज जो पॅटर्न बनलाय हा आपल्याला बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनलेला आहे. म्हणजे आजच्या दिवसानं कालच्या हिरव्या कॅन्डलचा हाय पण तोडला आणि कालच्या हिरव्या कॅन्डलचा लो पण तोडला. आता उद्या जर समजा हा लो तुटला म्हणजे 1380च्या खाली आपण जर टिकायला लागलो तर काय होऊ शकतं, येणाऱ्या काळामध्ये हा अगदी छोटंसं आपण इथे आहे म्हणजे 1370च्या आसपास आपण असं समजूया, 60-70च्या आसपास हा एक लो आहे. हे जर सगळं तुटलं तर येणाऱ्या काळामध्ये आपण 1326 रुपयापर्यंत सुद्धा ह्या स्टॉकला खाली येताना बघू शकतो. अर्थात आपण छोटी छोटी टार्गेट ठेवून पहिल्यांदा त्याचं विश्लेषण करू शकतो, कारण इथे बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे आणि बराच वेळ साईडवेज राहिल्यानंतर तो तयार झाला आहे. अर्थात लगेच होईल का सांगता येत नाही, कदाचित एक छोटी कॅन्डल इथे सुद्धा बनू शकते आणि त्यानंतर बघायला मिळू शकतं. पण जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला घाई करायची नाही. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, घाई करतो. सपोर्ट झोनमध्ये जर आपण
आपण सेल करायला गेलं तर सपोर्ट झोनमधनं आपल्याला बाउन्स सुद्धा येऊ शकतो. तर त्यामुळे घाई करायची नाही, थोडीशी खात्री करायची. थोडासा उशिरा ट्रेड घेतला तरी चालेल, थोडासा लवकर प्रॉफिट बुकिंग करायला लागलं तरी चालेल, पण आपण योग्य वेळी त्याच्यामध्ये एंट्री करणं आवश्यक आहे. हे झालं निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी ह्या 4 स्टॉकच्या अनालिसिस बरोबरच 4 इंडेक्सच्या अनालिसिस बरोबरच 4 स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा आणि एखादी चांगली कमेंट अवश्य करू शकता. तुमच्या लाईक आणि कमेंटमुळे यूट्यूबला समजतं की हा व्हिडिओ इतरांना पण दाखवला पाहिजे. त्याचसोबत मला समजतं की तुम्हाला हे व्हिडिओ आवडतायत, ज्यानं मला प्रेरणा मिळते आणि ह्यासारखेच रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ रोज मी बनवत राहतो. त्यामुळे चांगला व्हिडिओ वाटत असेल, आवडला असेल तर नक्की लाईक आणि एखादी चांगली कमेंट न विसरता करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.